भाजपच्या विरोधामध्ये बोलायला ज्यांनी पाहिजे प्रामुख्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने, कारण तुम्हाला त्यांच्या बरोबर नाही जायचं, तुम्हाला त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची, ते बोलत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. शिंदेची शिवसेना ती राहिली तर 2-3 नगरसेवकापुरती आहे. त्यांचे जरी खासदार श्रीरंग बारणे असले पण ते काही विरोधात बोलत नाहीत कोणी. ते म्हणतात, त्यांचा एक मेळावा झाला होता, त्या मेळाव्यात त्यांनी श्रीरंग बारणेंनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये भाजपचा भ्रष्टाचार हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. पण आता कालची बातमी अशी आहे की शिंदेची शिवसेना आणि भाजप हे राज्यातल्या सगळ्या महापालिका युती करणार आहे. म्हणजे ते कट झाले, बोलणार कोण? आणि माध्यमांची इतकी गळचिपी झाली आहे की माध्यमं हे विषय चर्चेला सुद्धा येऊन देत नाहीत. म्हणजे ही फार मोठी वाईट परिस्थिती आहे. आणि RDI कार्यकर्त्यांचा जीव किती असतो, त्यांची ताकद किती असते, ती किती बोलू शकतात. या शहराची लोकसंख्या देशामध्ये सर्वाधिक वेगानं वाढणारं हे शहर आहे. 70%, 70% वेगाने वाढणारं शहर आहे. आज 30 लाख लोकसंख्या रेकॉर्डला सांगली जाते, प्रत्यक्षात 40 ते 45पर्यंत लोकसंख्या आहे. 13,23,000 मतदार आहे इथला. किती मागच्या वेळेस 17ला ज्यावेळेस अजित पवारांची सत्ता गेली, किरकोळ 2-4 विषयावरून भ्रष्टाचारावरून सत्ता गेली. त्याच्या शेकडो पटीने मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत. जर ती वाजवली तर भाजपला शह बसू शकतो, परंतु ती कोणी वाजवतच नाही आहे. तो चर्चेलाच येत नाही. जर चर्चेला आली तर मतदारांमध्ये त्याच्याविषयी मंथन सुरू होईल, चर्चा होईल, अरे हे चुकीचं आहे म्हणून, कारण टॅक्सपेअरचा पैसा आहे सगळा तो. पण ती चर्चेला आली पाहिजेत.